नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्थित असलेल्या फोपसंडी गावाबद्दल। ब्रिटिश अधिकारी फोप यांच्या नावाने परिचित असलेल्या या फोपसंडी गावात सकाळी 1 तास उशिरा सूर्य दिसतो तर सायंकाळी 1 तास लवकर डोंगराआड तो लुप्त होतो। पावसाळ्यात जे शेतात उगवेल ते पदरात पाडून 8 महिने रोजंदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील ग्रामस्थ जातात। म्हातारी माणसे व लहान मुले घरीच राहून जनावरे सांभाळतात। फोपसंडी गावात निसर्गाचा आविष्कार बघायला भेटतो। घाट रस्ता, उंच डोंगर दऱ्यांत लपलेले हे गाव अतिशय सुंदर आहे। उंच डोंगरावरून फेसाळत येणारे धबधबे व भन्नाट वाऱ्यामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात। भन्नाट निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या गावातील ग्रामस्थ मात्र अक्षरशः नरक यातना भोगत आहेत। अकोलेपासून या गावाचे अंतर अवघे 40 किलोमीटर आहे। वायव्येला दुर्गम आदिवासी भागातील कोंबड किल्ला, कुंजीरगडाच्या पायथ्याशी असलेलं आणि अभिजात निसर्ग वैभव लाभलेलं फोपसंडी गाव व त्याचा परिसर वन भटकंतीसाठी पर्यटकांना खुणावत आहे। या गावाच्या नावाविषयी सुद्धा एक रंजक कथा आहे। असं म्हणतात, स्वातंत्र्यपूर्व काळात पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी या निसर्ग संपन्न भागात भटकंतीसाठी यायचा। त्यासाठी त्याने त्याचे एक रेस्ट हाऊस सुद्धा बांधले होते। त्यावरून पोपसंडे असे नाव पडले व त्याचा अपभ्रंश होऊन फोपसंडी असं गावाचं नाव झालं। अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात टोकाचे शेवटचे गाव व अतिदुर्गम गावाच्या यादीत समाविष्ट असणारे फोपसंडी गावात आजही काही लोक गुहेत राहतात। इथल्या लोकांचं राहणीमान अतिशय साधं असून ते निसर्गरम्य वातावरणात निरोगी आयुष्य जगत आहेत। पहाड व किर्र जंगलात अकोले तालुक्यातील फोपसंडीसारखी कित्येक खेडी आहेत की त्यात 2 प्रहरापर्यंत सूर्याचे दर्शन होत नाही। या गावात पावसाळ्यात जाण्याची मजा काही वेगळीच आहे। तुम्ही सुद्धा या निसर्गरम्य अतिदुर्गम भागात जाण्याचा प्लॅन करा। गावाची लोकसंख्या अंदाजे 1200 ते 1400 असून 12 वाड्या आणि 12 आडनावाचे लोक इथे राहतात। या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावाच्या 4ही बाजूंना असलेल्या डोंगराच्या पोटात अनेक निसर्ग निर्मित गुहा आहेत आणि त्या गुहांमध्ये गावातील काही कुटुंब आजही राहतात। केंद्र सरकारकडून पक्क घर बांधून मिळालं तर ठीक, नाहीतर इथेच आपलं आयुष्य काढायचं अशी खंत देखील नागरिकांच्या बोलण्यात प्रकर्षाने जाणवते। पावसाळ्यात एकही दिवस असा जात नाही जेव्हा इथे पाऊस होत नाही। कधी कधी तर आठवडाभर पाऊस घरातून बाहेर सुद्धा पडू देत नाही। फोपसंडी या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात सर्वात कमी वेळ सूर्यप्रकाश भेटतो। येथे दिवस फक्त 6 ते 7 तासांचाच असतो। मांडवी नदीचा उगम फोपसंडी गावाच्या हद्दीत होतो। इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती। त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणाला भेट देऊ शकता। हे ठिकाण अकोल्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे तर नाशिकपासून 110 किलोमीटर याचे अंतर आहे। हे गाव अगदी छोटे असल्याने राहण्याची सुविधा नाही। या गावात वर्षभरात केव्हाही जाता येते, पण पावसाळा आला तर अगदी योग्य ठिकाण आहे हे। फोपसंडी परिसरात तुम्ही सीझनल धबधबे, निसर्गरम्य पॉइंट्स, जवळच असलेले कळसुबाई शिखर आणि पावसाळ्यापूर्वी काजवे बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।